आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर खोचक टीका केली आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची त्यांनी थेट खिल्ली उडवली। प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं, आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात। आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही। एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला। देवेंद्र फडणवीस यांच्या या तीव्र टीकेनंतर ठाकरे बंधू यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।